तुमच्याकडे काम कोणी केलं? जिथून गेलेले मी आता ही सोपान काका इथे जी मी ते पोराला कोणी ओळखतं का तरी? ते उभं राहिले आता अपक्ष उमेदवार. त्याचं नातो आहे ना सोपान काकांचा. हो नातोय, पण कुठं होता आता बरोबर कुणी बघितलाच नव्हता त्याला. आतापर्यंत ते मुंबईलाच होता. सोपान काकांचं की ती मी लय निवडणुका लढवल्या. सोपन काकांनी लढवली ती. हे निळा माणूस होता तिथे काय ह्याला ह्यांना त्यांचे सर ह्यांना येणार नाही. नातवाला येणार नाही येणार. काकांचे सर नातवाला नाही येणार. मी भाजपचे उमेदवार आहेत की आता काय सांगायचं आम्ही तरी. तुम्ही गाववाले गाववाले असलो तरी काय सांगणार, काय कावांना ते सर्वे करायला आले. कुठलं कोणी काय सांगावं आपलं काय आपण लोकमत सांगणार? वय नाही, काय सांगायचं आपलं? गावात फक्त इथं कपाशी का म्हणून कबशी म्हणून का कबशीने काम आहे. 10 वर्ष काम केलंय त्या माणसाने इथं. काय केलंय, काय होते ते म्हणजे घराघराचा विकास केला सगळा. काम पोचलंय त्या माणसाचं. घराघरात सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्याला ओळखलं जातं. सर्वसामान्यांच्या भावना किंवा कुठलाही लहान मुलापासून त्या माणसापर्यंत पोचू शकते, भावना पोचू शकते. कुठलंही काम आणि कामाचा माणूस आहे. फक्त कुटुंबापेक्षा जास्त प्रेम त्या माणसाने कामावर केले आणि राजकारणावर केले. आज एवढी पदं भोगली. काय पद काय होते त्यांच्याकडे पहिली? सरपंच होते, जिल्हा परिषद सदस्य होते, पंचायत समिती उपसभापती होते. एवढी आता ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे, सोसायटी त्यांच्या ताब्यात आहे. म्हणजे एवढी पदं बघून अजूनही तो सर्वसामान्यच आहे. तो कुठला नेता झाला नाही. हे त्याचं मोठं वैशिष्ट्य आहे. आम्हाला काय म्हणायचंय, बाबांचे कट्टर आहेत. बाबांनी तिकीट हा, दिलं मग त्यांना तिकीट काय नाही दिलं एवढं ते कॅपेबल असताना? आता तुम्हाला काय सांगायचं बाबांनी काय तुझं काय सांगता येते तुम्हाला? मग एवढे कट्टर बाबांचे असताना त्यांना काय डावललं यावेळी? डावाला आता का डावाला ते त्यांनाच माहिती. 10 वर्ष निर्णय बाबांचा निर्णय आम्ही तसा काय सांगू. बरं ते एवढे कॅपेबल आहे त्यांना तिकीट द्यायला पाहिजे भाजप. जनमत चांगलं आहे त्या माणसाचं. आणि 1000-1500 माणसं त्यांची तिकीट मागायला होती त्यांच्या बरोबर. बैल काय रॅलीला होते ते. रॅली होती. माणूस सगळ्यात मोठी रॅली सर्वसामान्यात रुजलेला माणूस आहे. घराघरात पोचलेला आहे, सगळ्या गणात पोचलेला आहे. फक्त लिंबगाव म्हणून नाही तर आजूबाजूच्या चिंचणीपर्यंत सर्व गटात पोचलेला माणूस आहे. त्यांचे संबंध कामामुळं प्रत्येक गावात पोचलेलं नेतृत्व आहे ते. आणि आपल्याला कळलंच 9 तारखेला सगळं ते नाल्यांना बांधारा सगळे बंधारे रस्ते भरपूर काम. रस्ते सगळे ही विकास त्यांनीच केला जास्त. अजून काय अपेक्षा आहेत तुम्हाला? गावात काय कामं राहिली तुमच्या? तेवढी कमीच असते ती. जेवढं करेल तेवढी कामं कमीच आहेत की. कामं तेवढी कुणी बी नेता असला तरी कामं करेल तेवढी कमीच असते ती. नाही पण काय काय कामं राहिली, काय तुमच्याकडनं अपेक्षा? ज्या उमेदवार आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा असतील ना तुम्हाला, की बाबा शैक्षणिक असेल, औद्योगिक असेल? अजून बाबा हे काम राहिलंय, हे पाहिजे आम्हाला, असं काय राहिलंय का? शाळांना मुलांना खेळायला ग्राउंड असेल, काय असेल, विकास राहिलाय, काय राहिले, पाण्याच्या काय सुविधा आहेत, लाईटच्या काय, शेतकऱ्यांच्या लाईटच्या काय चाललेच की ते पाण्याच्या सुविधा चाललेल्याच आहेत, चालूच आहेत ते. म्हणजे तुमचं असं ठाम आहे की 100% कबशीच येणार, कप बसीच येणार, त्याशिवाय कप बसीच येणार 100%. पण सगळे मतदार हा राजा आहे, मतदार हा राजा आहे, तोच निकाल देणार महत्वाचा. जनतेच्या पुढं कोणी काय सांगू शकत नाही. माणसानं कसं या माणसानं कामं सगळी केली ती गावच्या लोकांचा विकास केला, त्यामुळं इथून पुढे पण होणार विकास. त्यामुळं निवडून द्यायचं हे लोकांचं काम आहे आणि ती लोक करणारच, ती 100% सांगतो आम्ही. कितीही विरोधकांनी काय केलं ना तरी आपला माणूस हा हक्काने येणारच निवडून, आणि गुलाला आताच येणार ते आम्ही तुम्हाला हमपणी सांगतो. मग कोणतेही राहिले नाहीत, सगळी वैयक्तिक केलेली होती, गावच्या लोकांची सगळी कामं केलेली आहेत. असं कोणतं काम असं बोर्ड दाखवण्यासारखी जागा नाही की हे काम आमचं राहिलं, असं काहीच नाही. त्यामुळे आता विकास म्हणजे
जनतेनंच ठरवलं पाहिजे. बरोबर आहे ना. आणि जनतेचा सपोर्ट हा भरपूर आहे आपल्याला. जनताच ताकद आहे ना आपली. बरोबर आहे. विरोधकांनी काय कामं केली मग? विरोधकांचं आपण कुठं काय बोलतो. विरोधक ते काठीचं म्हणताय का, हां, त्यांचं आपल्याला काय थोडी माहिती आहे. त्यांनी काय काम काका वारल्यापासून सगळं बंद संपलं. निवडणुकीपुरती होती. आता निवडणुकीपुरते उभे राहिले. पाण्याच्या वडापाचं इकडं म्हणजे काढायला कुठलं बी काम असू द्या, आपल्या भागातलं काम चाललं पाहिजे. आणि माझं धोरण आहे म्हटलं तर 10 वर्षावर 21 वर्ष या 2 गावात का तरी इथं दुष्काळ पडत होता, तिथं पाणी आलं पाहिजे. आणि त्याचं मृत्यू आलंय. आता दोन्ही गाव पाणी 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 झाल्या. दोन्ही गावात पाण्यासाठी आता काम केलं. कुठलं बी काम असू द्या, मग पोलीस स्टेशनचं असू द्या, सरकारी असू द्या, कुठलं बी त्यासाठी आपण उभाच राहिले. आणि आपलं अजून आहे का या भागातलं कुठलं बी काम असतं काय, कुठलं पाणी पुरवठ्याचं असू द्या, रस्त्या असू द्या, राहायचं शिक्षणाचं असू द्या, त्यासाठी मी आहेच की. आणि मी ऐकला शेवटचे श्वास आपल्याला जाणवे श्वास मला चैतन्यच दिला आहे. काय इलेक्शन लढवासं वाटते तुम्हाला? इलेक्शन का लढवासं वाटते? अहो मला श्वास काय करा. आता जिवंत आहे ती मी त्यांच्या ओळख आहे आणि मला त्यांची सेवा करायची. मी जिवंत कोणामुळे त्यांचे ओळख आहे. काय काय सेवा करणार? काय त्यांची सेवा करणार सगळे आहे का. ही विकास आणि काय पाणी पाणी तिथं आले बरे करा. आणि कुठली बी अडचण आली तरी मी उभा राहणार. कुठली बी अडचण आली आणि कुठल्या बी गोष्टीला मी जबाबदारी घेणार. जबाबदारी घेणं महत्वाचं. काय बी असू द्या. आता मी घेतलंय मी ऐका अरे कुठली बी रावणा माहितीची वाट असू द्या. मी तर ऐकणार माझ्या आई वडिलांच्या वयाचे करा मी रावणा माहितीची वाटत होता तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. आई वडिलांच्या वयाची त्याला म्हटलं भांडू नका. आणि मी ऐकणार कुणाचे मी बळ बारक्या मासुळ्या पाहिजे देत आहे. ती माझी प्रवृत्ती नाही. कुणाला काय वाटत असतं वाटत. मी विकास काम केला त्या आतमध्ये कोणाला म्हणा काय त्या विकास काम सगळं आपल्यासाठी आपले लोक आहेत. विकास आमच्या लोकांनी केला. आमच्या लोकांनी एक मी म्हणत आहे विकास काम आहे आमच्याच लोकांचं आहे. मी सगळ्यांसाठी काम करतो. ज्यांना मत दिल्यात आणि त्यांना राहते त्यांना बारक्या पोरकाने 10-12 वर्षाचं पोरक मतदान नाही म्हणे का त्याच्यासाठी मी काम करतो. आणि मला बारकी बळ बी ओळख त्या नवीन लग्न झालेल्या बायका बळ जुन्या म्हातारी माणसं बी ओळखायला लागल्या. मला आता 15 वर्षात सगळे ओळखायला लागल्या. ज्याचं लग्न झालंय ना त्या बी महिला ओळखायला लागल्या. बाळकी एवढी 10-12 वर्षाची मुलं बी ओळखतात. त्यांना माहिती आहे हे माणूस काम करणार आहे. बाबा राजांचे तुम्ही सक्रिय कार्यकर्ते पहिल्यापासून आहात. आहेत की त्यात आता निवडून आल्यानंतर तुम्ही परत बाबा राजांकडे जाणार का? जाणार की बाबारांच्याकडे जाणार की. मतदारांना त्यांनी आव्हान करू देत तेवढं राहिलं. आता मी उमेदवार आहे मतदार भीतीचा त्यासाठी सगळ्यांना माझी विनंती आहे. तुम्ही ऐका ना येत्या 7 तारखेला माझ्या नावासमोर कबड्डीचं बटन दाबून पणापणकच मताने विजय करा अशी विनंती करतो. आता मला आशीर्वाद द्या सगळ्यांनी. पुरबीर त्यात सगळी गावं
आता 100-200 आहेत आणि बायका बी काल 150 जणी होत्या. काल 150 बायका मिळत होत्या. त्यांनी 2 कामं गेली कामाने कळप आणि बायका बी स्वतःचा डबा घेऊन येतात. जेवणाची जेवतात. आमच्या प्रचार आता बेलीवर आता कुठलं जेवण आहे काय नाही का तर आमच्याकडं पैसे नाही आणि आम्हाला ऐकलंय आता निवडणूक लढवायला वर्गणी काढली. लोकांनी वर्गणी दिली 50,000 मतानं. परवा एक गिडकाळ मी चालतो तो एक 5 दिवसांनी कोणता काय वैभव केलं ना अभाव त्याचं नाव काय वैभव कर 5 दिवसांनी का पैसे दिले आम्हाला. पितर त्याला ओळखत दिला. पक्षाने तिकीट द्यावं आपल्याला, त्याबद्दल काय म्हणा? पक्षानं नाही काय करायचं पारात आहे पण जातात होतं. पक्षानं काय बघितलं मला काय माहिती का, पक्षानं डावलं त्याचं काय नाही. मी काम करतच राहणार करतच आलोय. ते माझी समाजसेवा चालूच आहे आणि समाजसेवा करणार तुम्ही अनेक काम अहो इलेक्शन माझं नाही माणसाचीच हातात घेतलंय. मला मी लढतो पण मला वाटत नाही माझे ती माणसाचीच घेतल्या हातात. आणि इलेक्शन प्रत्येक जणाला वाटतंय मीच उमेदवार आहे. असं लढायचं चाललंय. मला एक काय करा त्याचं काय असतं ते मला काय तिकीट त्यांनी नाकानं पक्षानं नाकानं त्याचं काय नाही. मला काय काम करताना एकच पाहिजे. मला काय कुठली पद्धतीची त्याची आवश्यकता नाही. मी जनासेवा काय जनताची सेवा करतच राहणार मी. त्याच्यावर त्यांनी ठरवायचे माझे जनसेवा होणार. आपल्या माध्यमातून लिंब गटात त्या बरीच कामं तालुक्यात एक चालून जाताना मला तर वाटतंय तुम्ही माहिती काय देतो ना तालुक्यात एक उमेदवार करायचं कडे सगळे पैशावाले आणतात. कारण तिथं त्या सगळ्यांची शपथपत्र आणताना मी शपथपत्र माझ्या एक कोणा फक्त येत अंकल का तर मी पोराला मानवतो तो कोणाला करा पोराला आमच्या मुलीची चेर काढली होती आणि तेवढा कोणाला कर तिथे आता बोलले का आता त्यांचं म्हणणं काय की जी उमेदवार आहेत ना लिंब गटातले त्यांची संपत्ती दाखवा. म्हणजे संपत्ती किती काय आता ऐका नाही बोलू शकत नाही. अहो मी ऐका नाही टीका कोणाच करणार आहे. मी महाराजांचा किती उमेदवार काय करणार आहे. पण तुमची संपत्ती तिथं आहे तिथं आहे की मुखात प्रत्येकाला शपथपत्र दिले की मी सांगायचीच गरज नाही. प्रत्येकाला दिले की शपथपत्र तिथं त्यामुळे बघा तुम्ही तिथलं शपथपत्र 4 तारखेला सभा आहे लागतं प्रचाराची. हे अपक्ष उमेदवार यांचं चिन्ह आहे कबशी आणि कबशीला मत म्हणजे विकासाला मत. आज जितूभाऊंनी गावात सर्वसामान्य समाजात चांगलं काम केलं आहे त्याबद्दल सर्व समाज बांधव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. तसेच महिला तरुण आणि लहान थोर हे सर्व जितूभाऊसाठी प्रचारासाठी आग्रही आहेत आणि पुढे होऊन ते स्वतःही करतात. आणि गावात असे कुठल्या गावात पद्धत नाही की त्यांच्या प्रचारासाठी वर्गणी गोळा होते. आज त्यांच्या प्रचारासाठी जवळजवळ 70 ते 80 हजार रुपये वर्गणी गोळा झाली आणि अजून वर्गणीचा ओघ चालू आहे. बाकीचे उमेदवार मटणाचे चिकनचे जेवण घालतात पण ह्यांच्या प्रचारासाठी लोक घरनं डबा घेऊन आणि लाह्याच्या ह्याच्यावर दिवस काढतात. याचं प्रत्युत्तर त्यांना 7 तारखेला मतपेटीतून भेटेल. जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक आता येत्या 7 तारखेला होणार आहे. तिथे आमच्या लिंबगावचे लोकनेते श्री जितेंद्र सर्जेराव सावंत पंचायत लिंबगाणातून पंचायत समितीसाठी उमेदवार म्हणून इच्छुक आहेत.
त्यांना त्यांची जर कारकीर्द सांगायची म्हणले तर फार बराच वेळ लागेल, पण एक आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हणलं तर त्यांनी जी पाऊल उचललेलं आहे ते आमच्या सगळ्यांच्यासाठी फार कठोर आहे. ते आम्ही त्यांचे निभवून काढणार आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी सर्वजण एकत्र लढायला तयार आहे आणि त्यांना सर्व भरघोस मताने निवड करून त्यांना विजयी करणार आहोत. त्यांची खून कबशी. यांची खून आहे कब्बशी. यांची खून आहे कब्बशी. कब्बशी या चिन्हावरती बटन दाबून जितेंद्र सर्जेराव सावंत यांना प्रचंड बहुमताने विजयी करावी ही आपणा सर्वांना विनंती.